पुढचा एक छोटा टॉपिक आहे भारतातील दुष्काळ विषयक आयोग। हे बघा, ब्रिटिश कालखंडामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुष्काळ काही नवीन नाही। तो काही ब्रिटिश कालखंड म्हणून दुष्काळ होता अशातला काही भाग नाही। आजही आपल्या इकडे भारतातल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये ओला दुष्काळ असतो, कुठल्या कुठल्या भागामध्ये कोरडा दुष्काळ असतो। ठीक आहे, दुष्काळ ही आपल्या जी काही ऋतुचक्राची जी काही पद्धती आहे याचा एक भाग येतो आणि त्यामुळे आता इंग्रजांचा कालखंड होता म्हणून दुष्काळाची तीव्रता जास्त होती। आजच्या कालखंडात दुष्काळाची तीव्रता कमी अशातला काही भाग नाही। फक्त आजच्या कालखंडामध्ये या ठिकाणी सरकार जाणीवपूर्वक ज्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, ज्या ठिकाणी आणीवारी 1/4 पेक्षा कमी आहे, त्या भागामध्ये स्वतःहूनच या ठिकाणी दुष्काळविषयक कार्यक्रम हातात घेण्याचे काम करत असते। त्या भागातल्या लोकांचा शेतसारा माफ करून टाकत असते। त्या दुष्काळी एरियामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा करत असते, जनावरांना चाऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत असते आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असते आणि रेशनच्या दुकानावर स्वस्तामध्ये किंवा मोफतमध्ये अन्न वाटप केलं जात असतं। त्यामुळे सध्याचं या ठिकाणी दुष्काळामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या असं तुम्हाला आकडे कुठे दिसणार नाही। पण इंग्रजांच्या कालखंडामध्ये जर बघितलं तर इंग्रजांनी या ठिकाणी शेतसारा इतका प्रचंड करून टाकला होता की त्यातून पाठीमागे काही उरत नव्हतं आणि यातच जर दुष्काळ जर पडला तर त्या दुष्काळामध्ये मग अन्न पाण्याविना या ठिकाणी बरेच जनावर मरण पावायचे, त्याच्यानंतर लोकही मरण पावायचे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जर आकडेवारी बघितली दुष्काळामध्ये किती लोक मरण पावले तर ही आकडेवारी गव्हर्नमेंटना दिलेली। रमेशचंद्र दत्त हे जे काही ICS अधिकारी होते आणि अर्थतज्ञ म्हणून सुद्धा ओळखले जात असतात, त्यांनी त्यांचा जो काही 1901 ला ग्रंथ लिहिला होता इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, या ग्रंथामध्ये सरकारचीच आकडेवारी घेऊन त्यांनी मांडणी केली की भारताचं आर्थिक शोषणामुळे या ठिकाणी दुष्काळामध्ये किती लोक मरण पावलेली, पेक्षा साथीमुळे किती लोक मरण पावलेली, याचा आकडेवारीच त्यांनी मांडणी केलेली। यासाठी 1800 ते 1900 या 100 वर्षातला सरकारचा डाटा त्यांनी बघितलेला आहे। यामध्ये 100 वर्षाचे 4 तुकडे पाडले, 25-25 वर्ष असे। पहिल्या 25 वर्षामध्ये फक्त 4 लाख लोक मरण पावले होते, दुसऱ्या 25 वर्षामध्ये 10 लाख लोक मरण पावलेले, तिसऱ्या 25 वर्षामध्ये 2,60,00,000 लोक मरण पावल्याचं सांगितलेले, चौथ्या 25 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये 50 लाख लोक मरण पावल्याचं सांगितलेले। तर थोडक्यात काय, या ठिकाणी हे लोक दुष्काळामुळे मरण पावत नसून या ठिकाणी लोकांची खरेदी शक्ती कमी झाल्यामुळे मरण पावत असल्याचं निष्कर्ष त्यांनी मांडलेला आहे। कारण अगोदरच्या कालखंडात जर बघितलं आपण मोगलांच्या कालखंडामध्ये त्याही काळात दुष्काळ पडतच होते, पण त्या काळामध्ये उत्पन्नाचे स्रोत भरपूर होते। शेतीतून उत्पन्नाचे स्रोत होते, ग्रामोद्योग होते, लघु उद्योग होते, शहरी भागात उद्योगधंदे होते। एका कुटुंबातले व्यक्ती दोघ जण, एक जण शेती करायचे किंवा दोघं तिघ जण उद्योगधंद्यामध्ये, कुटीर उद्योगामध्ये, शहरी भागातल्या उद्योगामध्ये काम करायचे, म्हणजे उत्पन्नाचे स्रोत सगळे इकडून होते। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी सरकारचे टॅक्सेस पण कमी होते, त्यामुळे साहजिकच घरामध्ये उत्पन्न भरमसाठ राहायचं आणि 1-2 वर्ष लगातार दुष्काळ जरी पडले तरी उत्पन्नाचे स्रोत बंद होत नव्हते। आणि दुष्काळ म्हणजे अख्खा भारतभरात थोडं दुष्काळ पडत होतं, एखाद्या भागात दुष्काळ असायचं, दुसऱ्या भागात चांगला पाणी पाऊस राहायचं। मग ज्या भागात पाणी पाऊस चांगला आहे तिकडे भरमसाठ अन्नधान्य व्हायचे, ते या लोकांना अन्नधान्य विकायचे आणि इकडचे लोकांचे अन्नधान्य खरेदी करण्याची कॅपॅसिटी राहायची, कारण उत्पन्नाचे स्रोत होते किंवा अगोदरचे उत्पन्न त्यांनी तसंच राखून ठेवलेलं होतं। तर या पद्धतीनं मोगलांच्या कालखंडात सुद्धा इतके लोक मरण पावले नव्हते, इतके लोक इंग्रजांच्या कालखंडात मरण पावले। आणि मग इंग्रजांच्या कालखंडात जे मरण पावले त्यासाठी या ठिकाणी असंतोष वाढत चालला होता। वाढता असंतोष कुठेतरी कमी करणं गरजेचे होते, म्हणून सरकारनं दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी ज्या वेळेस खूप मोठे दुष्काळ पडले, 2-2, 3-3, 4-4 वर्षाचे दुष्काळ पडले, त्यावेळेस त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी दुष्काळ विषयक आयोग स्थापन केले। माझा दुष्काळ विषयक आयोग हे दुष्काळात लोक मरण पावणी, लोकांच्या सुविधा उपलब्ध व्हावेत याकरता नेमलेले आहेत आणि सगळ्या दुष्काळ विषयक आयोगाच्या शिफारशी जवळपास सारख्याच आहेत। कुठल्या आहेत? नंबर 1, ज्या भागात दुष्काळ पडलेले त्या भागात अन्नधान्याचा पुरवठा करत चला। नंबर 2, त्या भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून द्या, दुष्काळी रोजगार म्हणतो आपण त्याला। नंबर 3, तिथल्या जनावरांना चाऱ्याचा पुरवठा करा, त्याच्यानंतर त्याच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा। आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या शिफारशी प्रत्येक आयोगाने केलेल्या आहेत, म्हणून वारंवार काही दुष्काळ विषयक आयोग नेमण्याची गरज पडलेली नाही। पण आपल्याला माहिती, मी अगोदर सांगितले की पहिल्या 2 जे काही 25-25 वर्षे त्यामध्ये जास्त लोक मरण नाही पावले, पण त्याच्यानंतरच्या तिसऱ्या 25 वर्षामध्ये म्हणजे 1850 ते 1875 या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात लोक मरण पावलेले, 2,60,00,000 आकडा गव्हर्नमेंटने दिलेली।
तर यावरून लक्षात येऊन येतं की या कालखंडातच दुष्काळ विषयक आयोग नेण्याची गरज जास्त निर्माण झाली, कारण लोकांमधला संतोष प्रचंड वाढत चालला होता. 1857 नंतर भारतभरातले लोक एकत्रित यायला लागले होते. त्याच्यानंतर हिंदू मुस्लिमही एकत्रित यायला लागले होते. तर वेगवेगळ्या घटनेनं भारतीय लोकांचं संघटन होत चाललं होतं आणि त्यातच दुष्काळामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत चालली होती. कारण मागच्या अनेक वर्षापासून सरकारनं वेगवेगळ्या कराराच्या रूपानं या ठिकाणी सामान्य जनतेवरती टॅक्स वाढवत नाही होती. त्यामुळे सामान्य जनतेचे जीवन बेहाल होऊन गेलं होतं. म्हणून दुष्काळ जर पडला त्या दुष्काळाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी त्यांना खाण्यापिण्याची वांदे तयार होऊन जायचे आणि यातच काही लोक मरण पावून जायचे. आणि म्हणून सरकारच्या लक्षात आलंय की आता दुष्काळ निवारण जर केलं नाही तर हे लोक आता शस्त्रास्त्र घेऊन 1857 सारख्या बऱ्याच घटनांना अंजाम देऊ शकतात. आणि म्हणून इंग्रज सरकारनं त्याच्यावर उपाययोजना करण्याकरता जागोजागी किंवा वेळोवेळी समित्या स्थापन केलेल्या आहेत. मग अशा पद्धतीनं ज्या काही समित्या स्थापन केलेल्या आहेत या समित्यांची ही थोडक्यात या ठिकाणी 6 ते 7 आयोग आहेत. लक्षात हे 6 आयोग येतात बघा. एवढेच आयोग फक्त लक्षात घ्यायचे आपल्याला. यातला पहिला येतो या ठिकाणी स्मिथ आयोग. ठीक आहे. 1860-61च्या कालखंडामध्ये उत्तर भारतात दुष्काळ पडला होता. त्या उत्तर भारताच्या दुष्काळाबाबत लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंबर 1. नंबर 2 ला आहे जॉर्ज कॅम्बेल आयोग. 1866-67ला या दुष्काळ विषयक आयोगाची स्थापना झालेली. ज्यावेळेस ओडिशा प्रांत, राजपुताना आणि बुंदेलखंड या 3 प्रदेशामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस या कॅम्बेल आयोगाची स्थापना आहे. आणि कॅम्बेल आयोगाच्या स्थापनेच्या कालखंडाच्या वेळेस या ठिकाणी लॉर्ड लॉरेन्स हे व्हाईसरॉय होते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रेचो आयोग नेमलेला 1877 ते 80च्या कालखंडामध्ये मद्रास आणि मुंबई प्रांतात पडलेल्या दुष्काळाबाबत. ठीक आहे. लॉर्ड लिटनचा कालखंड होता. तर या कालखंडातला एक मोठा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दुष्काळ हाच होता. नंतर 86ला या ठिकाणी लॉयल आयोगाची स्थापना आहे. डफरीनच्या कालखंड आहे. मध्य प्रांतात दुष्काळ पडला होता. मग छत्तीसगड असू दे, मध्य प्रदेश असू दे, विदर्भ असू दे, हा पट्टा म्हणजे मध्य प्रांताचा भाग येत होता. या भागातल्या दुष्काळाबाबतचा लॉयल आयोग होता. त्याच्यानंतर 1897ला मॅकडोनाल्ड आयोगाची स्थापना केली होती. इल्गिनचा कालखंड होता. दुसरा इल्गिन होता. मुंबई आणि उत्तर भारतात दुष्काळ पडला होता त्याबाबतचा आयोग होता. याच कालखंडात दुष्काळाबरोबर प्लेगची साथ पण आली होती, हेही आपण माहिती आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा आयोग वुडहेड. 1943 ते 45च्या कालखंडामध्ये बंगालमध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. शतकातला सर्वात मोठा दुष्काळ बंगालमधला कुठला असेल, भारतातला कुठला असेल तर बंगालचा होता. ठीक. तर या कालखंडात वुडहेड आयोगाची स्थापना आहे. 43 ते 45चा कालखंड म्हणजे लॉर्ड वेवेलचा कालखंड आहे. ठीक आहे. हे बघा, हे आयोग लक्षात घेताना अगोदर ही नावं लक्षात ठेवा, कारण शिक्षणाबाबतचे कोणते आयोग आहे आणि दुष्काळाबाबतचे कोणते आयोग हे फक्त लक्षात आलं पाहिजेत. नंबर 1ला. नंबर 2ला कधी कधी नेमलेले ते लक्षात घ्या. हे बघा, हा 60ला आहे, हा 66ला 6 वर्षानंतर, हा नंतर बरोबर 10 ते 11 वर्षानंतर आहे, हा परत 10 ते 11 वर्षानंतर येतो, हा परत 10 वर्षानंतर येतो आणि हा पुढे 1943ला म्हणजे जवळपास 40-50 वर्षानंतर येतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी दुष्काळ विषयक आयोग बघायचे आणि त्याच्यानंतर यांच्या नकाशामध्ये लक्षात घ्यायचे. हे बघा, स्मिथ आयोग 1860ला नेमला होता. या ठिकाणी आपल्या लक्षात येतो उत्तर भारतात पडलेल्या दुष्काळाबाबत होता. उत्तर भारतातली राज्य इथं लक्षात घ्यायची. मग पंजाब, संयुक्त प्रांत, अवध या 3 प्रदेशामध्ये पडलेल्या दुष्काळाबाबत हा आयोग होता. ठीक आहे. इथंच आणखी उत्तर भारतात दुष्काळ पडला पुढे 1897-98. सुरुवातीला 1860ला पडला, नंतर 1897-98 पडला होता याच भागात दुष्काळ. आणि या भागातल्या दुष्काळाबाबत मग मॅकडोनाल्ड आयोग स्थापना झाली होती. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्तर भारतामध्ये दुष्काळाबाबत हे 2 आयोग आहे, मॅकडोनाल्ड आणि स्मिथ. ठीक आहे. त्याच्यानंतर मुंबई प्रांतात 2दा दुष्काळ पडलेला आहे. पहिल्यांदा 1877-80च्या कालखंडात आहे. त्यावेळेस 77ला स्ट्रेच आयोग होता आणि परत या ठिकाणी 1897-98 पडला होता, त्यास मॅकडोनाल्ड आयोग होता. लक्षात. आणि स्ट्रेच आयोग परत मद्रासमध्ये पडलेला दुष्काळाबाबत पण होता. ठीक आहे. मध्य प्रांतात दुष्काळ पडला त्यावेळेस लॉयल आयोग होता. ठीक आहे. आणि ओरिसा, राजपुताना या भागात पडलेल्या दुष्काळाबाबत कॅम्बेल आयोग. ठीक आहे. आणि वुडहेड आयोग या बंगाल प्रांतातल्या दुष्काळाबाबत. तर अशा पद्धतीनं ही एरिया वाईज हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. एरिया वाईज लक्षात घ्यायला गेलं मग कमी 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 मुद्दे आणि आयोगानुसार हे बघितलं तर 6 मुद्दे. आडवा हे अभ्यास करा, उभा हे अभ्यास करा. म्हणजे नकाशानुसार नकाशा डोळ्यासमोर घेऊन अभ्यास करू शकता. या पद्धतीने अभ्यास करू शकता. तर अशा पद्धतीनं हा छोटे खाणी मुद्दा येतो भारतातील ब्रिटिश काळातील दुष्काळ विषयक आयोग.